आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची चिक्की। त्यासाठी लागणारे साहित्य 2 वाट्या शेंगदाण्याचा कूट आणि 1 वाटी गूळ। सर्वप्रथम आपण एका पातेल्यामध्ये गूळ टाकून गूळ भिजेल इतके पाणी टाकायचे आहे। गूळ पूर्ण वितळून द्यायचा आहे। गूळ आपला वितळलेला आहे। आता एका कढईमध्ये हा वितळलेला गूळ आपण गाळून घ्यायचा आहे। हा गाळून घ्यायचा आहे कारण त्यामध्ये जर काही घाण असेल तर ती निघून जाईल। आता हा पाक आपण पक्का होईपर्यंत तयार करायचा आहे। पाक चेक झाला की नाही ते बघण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात तो टाकून बघायचा आहे। पाक झाला असेल तर तो घट्ट होतो पाण्यात टाकल्यावर सुद्धा, आपला झालेला नाही आहे अजूनपर्यंत। पुन्हा आपण एकदा चेक करूया पाक तयार झालेला आहे की नाही। अजूनही झालेला नाही, अजून ढवळून घेऊ। आता आपला पाक तयार आहे। आपण एका ताटाला तूप लावून घेऊ, जेणेकरून आपण जे सारण टाकून चिक्की तयार करू ते चिकटणार नाही खाली। आता आपण पाकामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून मिश्रण ढवळून घेऊ। सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत मंद आचेवरती एकजीव करून घ्यायचं आहे। आपलं आता मिश्रण एकजीव झालेलं आहे, छान तयार झालेलं आहे। ते आपण आता त्या ताटामध्ये काढून घेऊ। सर्व मिश्रण आपण काढून घेतलेलं आहे। हे मिश्रण गरम असतानाच त्याची चिक्की तयार करून घ्यायची आहे। त्याला व्यवस्थित मळून घेऊन आपण त्याची चिक्की तयार करून घेऊ। हा भाजू नये यासाठी आपण त्याला लाटणीने व्यवस्थित लाटून घेऊ। गरम असतानाच लाटलं तर ते व्यवस्थित लाटलं जाईल। गार झाल्यानंतर ते कडक होते, त्यामुळे मग ते व्यवस्थित आकार त्याला येणार नाही। आता आपण साईडने त्याच्या ज्या कडा आहेत त्या व्यवस्थित करून घेऊ। तर एक चौकोनी आकार देऊ। आता आपले हे सारण छान सेट झालेलं आहे। त्याची आपण आता चिक्की कापून घेऊ। मीडियम साईजमध्ये आपण चिक्की कट करून घेऊ।
हे बघा, आपली चिक्की तयार झालेली आहे. हे थोडे अजून नरम आहे सारण. याला आपण थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवून देऊ. आपली थंड झालेली आहे चिक्की. आता बघू शकता किती छान चिक्की तयार झालेली आहे आपली.